मानव सेवा के संकल्प के साथ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र और शिवसेना के साझा प्रयास से भिवंडी में एक बड़े स्वास्थ्य अभियान की शुरुआत हुई है। जिजाऊ संस्था के संस्थापक अध्यक्ष श्री नीलेश सांबरे के मार्गदर्शन और शिवसेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व श्री संजय काबुकर के नेतृत्व में शुक्रवार 27 फरवरी 2026 को पद्मानगर इलाके में मुफ्त महाआरोग्य व नेत्र जांच शिविर का सफल आयोजन किया गया। इस पूरे कार्यक्रम की जिम्मेदारी जिजाऊ संस्था के फराज इस्माइल और उनकी पूरी टीम ने संभाली, जिनका नियोजन बेहद सराहनीय रहा। पद्मानगर और आसपास के क्षेत्रों से आए 200 से अधिक नागरिकों ने इस शिविर का लाभ उठाया। शिविर में अनुभवी डॉक्टरों द्वारा लोगों के स्वास्थ्य और आंखों की बारीकी से जांच की गई और उन्हें उचित परामर्श दिया गया। शिवसेना शहर प्रमुख संजय काबुकर और जिजाऊ टीम का कहना है कि नीलेश सांबरे के स्वस्थ समाज के विजन को जमीन पर उतारने के लिए ऐसे शिविर लगातार आयोजित किए जाते रहेंगे, ताकि आर्थिक रूप से कमजोर वर्ग को बेहतरीन चिकित्सा सुविधा मिल सके। मी सर्वप्रथम तर जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करणार की त्यांच्या माध्यमातून पुढे महाराष्ट्रभरामध्ये आणि परिसरामध्ये आरोग्याच्या शिबिर हे चालू असतात। तसंच आज पद्मानगर परिसरामध्ये आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आज आरोग्याची शिबिर इथं आयोजित केली आहे। तर मला वाटतं भिवंडी परिसरामध्ये जिजाऊ संस्थाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातातच। तसं मी आज पद्मानगर परिसरामध्ये आम्ही आवाहन केला होता की आम्ही एक 12 महिन्यासाठी एक प्रोग्राम केला आहे की प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या जिजाऊ आणि अनेक दुसऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून या आपल्या कार्यालयामध्ये आज आरोग्याची शिबिर ठेवली आहे। परत पुढच्या महिन्यामध्ये आम्ही पेन्शन योजनाच्या स्कीम ठेवू, त्याच्यानंतर राशन कार्डचे कॅम्प लावणार आहेत। असे अनेक जे कॅम्प्स आम्हाला लावता येतील, जसे मेडिकल कॅम्प असतील या असे जे कॅम्प्स असतील याच्या माध्यमातून पद्मानगर परिसर आणि भिवंडीच्या नागरिकांचा फायदा होईल। 100% आम्ही इथं या आमच्या कार्यालयामध्ये आम्ही करू। आणि तसं मी आज शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून भिवंडीमध्ये काम बघत असतो। त्याच्या शहरामध्ये अनेक भागामध्ये आम्ही अशा कॅम्प लावू, जेणेकरून आपल्या भिवंडीच्या नागरिकांचा सगळ्यांचा फायदा होईल, अशी आम्ही याची योजना राबली आहे। या कॅम्पमध्ये काय काय विषय साधारणतः एक 2 लक्ष लोकांचा आता याच्यामध्ये फायदा झालेलाच आहे। आणि याच्यामध्ये पहिले तर डोळे तपासण्याचे आणि चष्मे फ्री आहेत, मेडिसिन फ्री आहेत। याच्यामध्ये आपले नेत्रबुद्धीचे जे ऑपरेशन्स आहेत त्यांच्या तपासणी सुरू आहे। त्याच्यामध्ये समजा एक 8-10 पेशंट आता आम्हाला याच्यामध्ये सापडले आहेत, तसे अजून आता तपासणं सुरू आहे। तशी तपासणं पूर्ण होईल त्या लोकांना आम्ही एक टाइम देऊ, त्यांना आपल्याच कार्यालयातनं इथे घेऊन जाऊ आणि निलेश सांबरे साहेबांचा जो हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांचा ऑपरेशन करून त्यांना तिकडनं घेऊन इथं यांना सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। मी निलेश साहेबांचा मागच्या तुमच्या पहिल्या याच्यामध्ये मी त्यांचा आभार व्यक्त यासाठीच केला की त्यांच्या माध्यमातून आज हा प्युअर राजकारणाकरता हे सामाजिक काम करण्याचं काम केला जातो। आता आम्ही बोलून गेलो याच्या की निलेश सांबरे साहेबांनी एक 100 ज्यांना ईश्वराने डोळे दिले नाही असे 100 पोरांना त्यांच्या शाळेमध्ये ते शिकवतात, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकवतात। आपल्या घरामध्ये एखादा असा मूल सापडला तर आपल्याला तो नकोसा होतो। तर निलेश सांबरे साहेबांचे खराच आभार व्यक्त करण्यासारखाच विषय आहे की 100 लोकांना ते कुठल्या प्रकारच्या त्या परिवारांकडून पैसे नाही घेतात, त्यांना सांभाळतात। त्यांना माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा असतील की त्यांनी जे काम करायला हातात घेतलंय त्यांना यश प्राप्त होतं। त्याच्यामध्ये जनतेला आव्हान हेच करणार की जसं मी सांगितलं की आम्ही 12 महिन्याचा एक पूर्ण प्रोग्राम राबवला आहे। याच्यामध्ये याचा 100% तुम्ही फायदा घ्या। आज जसं मेडिकल काम आहे, पेन्शनचा आम्ही कॅम्प लावणार आहेत, तर राशन कार्डसाठी कॅम्प लावणार आहेत। त्याच्यानंतर काही लोकांचे आपल्या आयुचे अंगाचे हातपाय जे कट होतात त्यांचे आम्ही कॅम्प लावणार आहेत, त्याच्याही आमचे प्लॅनिंग चालू आहे। तसे अनेक लोकांना बरं याचा फायदा घ्या असं आवाहन करण्यात। मैं बता दूं कि जो संजय काबुकर साहब के ऑफिस में आज जिजाऊ संगठना का जो प्रोग्राम लगा, इस संगठना के माध्यम से अनेकों
गरीबों का बहुत भला होता है। मैं इस संगठन का पुराना कार्यकर्ता हूँ, इस संगठन में पुराना जुड़ा हुआ हूँ। मैं भी संगठन के साथ गली गली मोहल्ले मोहल्ले शहर के अंदर जाके यहाँ से लेके कई जिलों के अंदर जाता हूँ। संगठन बहुत अच्छे काम करती है। इस संगठन के माध्यम से एक ही काम नहीं, बहुत से अनेकों काम है। एजुकेशन है, हेल्थ है, एकेडमियाँ है, फायर एकेडमियाँ है। मैं इतना बता नहीं सकता आप लोगों को कितना काम करती है। इस संगठन के माध्यम से बहुत लोगों का भला होता है। बस इतना कहना चाहूँगा। धन्यवाद।